वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार, आज मी तुम्हाला झटपट होणारी व्हेज सँडविचची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। इथं मी एका ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, काकडीचे काप, कांद्याचे काप, गाजराचे काप, टोमॅटो काप, सॉस, आलं लसूण व मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, पुदिन्याची पाने, मीठ व तूप। रेसिपीला सुरू करूया। पहिल्यांदा पुदिन्याची चटणी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी पुदिन्याची पानं घालणार आहे, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण व मिरची व थोडंसं पाव चमचा मीठ व थोडंसं पाणी घालून हे सर्व मिश्रण ग्राइंड करून घेणार आहे। मिक्सरमधून अशी ही पुदिन्याची चटणी इथं मी करून घेतलेली आहे। आता ही चटणी ब्रेडच्या एका स्लाइसला लावायची आहे। सर्व बाजूनी पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे। पहिल्यांदा त्याच्यावर एक कांद्याची पात ठेवायची आहे, गाजर ठेवायचं आहे, थोडी काकडी ठेवायची आहे, एक टोमॅटोची स्लाइस ठेवायची आहे। मग आता दुसऱ्या ब्रेडला असा सॉस लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जर चीज वापरायचं असलं तरी तुम्ही वापरू शकता। मी काय चीज वगैरे वापरणार नाही आहे। थोडंसं मी तूप ॲड करणार आहे यामध्ये। बस हे ठेवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं बाकीचे पण सर्व करून घ्यायचे आहेत। नंतर या वरच्या भागाला असं तूप लावून घ्यायचं आहे। सर्व सँडविच आता इथं स्टफ करून झालेले आहेत। आता सँडविच मेकरमध्ये घालून भाजून घ्यायचे आहेत। सँडविच मेकरला असं सगळ्या बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे। सँडविच आता भाजून घ्यायचे आहे। पाच मिनिटे इथं झालेली आहेत। आता बटन बंद करून घेऊया व सँडविच भाजलेत काय ते पाहूया। हे पहा, मस्त असे हे सँडविच आता इथं भाजलेले आहेत। अशाच पद्धतीनं बाकीचे पण भाजून घेऊया। हे पहा, मस्त छान असे हे व्हेज सँडविच आता इथं खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे। तुम्ही ह्या पद्धतीनं घरी नक्की ट्राय करा व आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आता नेहाची फ्रेंड पद्मश्री येणार आहे, हे मी त्या दोघींना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे। आता पद्मश्री गायकवाड नेहाला भेटण्यासाठी आलेले आहे, तर ही डिश मी त्या दोघींना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे। पद्मश्री, खायचं आहे व व्यवस्थित कसं झाले ते सांगायचं आहे। तू पण खावं सांग। नमस्कार, मी पद्मश्री रमेश गायकवाड। मी नेहादीला भेटण्यासाठी आले होते। सुनील मामांनी मला रेसिपी सँडविचची खायला घातली। उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे। तुम्ही पण घरी करून बघा, मी पण घरी करून बघणार आहे। ही रेसिपी मस्तच झालेली आहे। तर सँडविच खाल्ल्यानंतर त्यांना काहीतरी कोल्ड्रिंक द्यावं म्हणून मी ब्लॅक करंट क्रश हे कोल्ड्रिंक बनवलेलं आहे, ते सुद्धा मी त्यांना देणार आहे। नमस्कार। तर पहिल्यांदा तर मी पप्पांना थँक्यू म्हणते की त्यांनी आज माझी आवडीची रेसिपी बनवली आहे सँडविच। तर कॅफेमध्ये वगैरे तर आपण हे खातच असतो, पण आज मी पहिल्यांदा होममेड सँडविच खात आहे। खरंच खूप मस्त झालेलं आहे आणि ह्याच्यात त्यांनी चीज नाही वापरले, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता, पण विदाऊट चीज पण इतकं चांगलं लागेल असं मला माहिती नव्हतं। तर आज पहिल्यांदा ट्राय केले, खूपच मस्त झालेली आहे रेसिपी आणि खूप क्रिस्पी पण झाले। तुम्ही पण ट्राय करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर
आणि कमेंट पण करा. तर पप्पांनी आता ब्लॅक करंट क्रश कोल्ड्रिंक पण दिलेलं आहे. खूपच मस्त झालेलं आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की ही पण रेसिपी तुम्ही दाखवा, कारण खूप मस्त लागतंय. पद्मश्री, तुला कसं वाटलं ब्लॅक करंट? मस्तच आहे ब्लॅक करंट क्रश. आणि सँडविच पण खूपच मस्त झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा आणि असंच चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. ब्लॅक करंट क्रश पण मस्तच झालेला आहे आणि तुम्ही पण चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर बटनवर क्लिक करा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.